बसलेलो नमस्कार, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा वेळ आली आहे म्हणजे आपल्या कोकणात जायची, ज्याची आपण वेळ नेहमीच वाट बघत असतो. पुन्हा एकदा आपण कोकणात चाललोय. आज कुठल्या सणासाठी नाही चाललोय, तर आज आपण फिरायला चाललोय. नेहमीचा रूट चेंज करून आपण आज दुसऱ्या रूटने चाललोय. तो म्हणजे नेहमी आपण दादर किंवा CSTने जातो, पण आज आपण रूट बदलून LTT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून जातोय. ही आपली ट्रेन उभी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स वरून सुटणारी आणि गरमाईला जाणारी ही ट्रेन आपली उभी आहे. आणि ह्या ट्रेनने आज आपला प्रवास होणार आहे. ह्यावेळी मी चाललो माझ्या फ्रेंड्स बरोबर, ऑफिस फ्रेंड्स बरोबर कोकण फिरायला आणि कोकण दर्शन करायला. एकंदरीत आपण तर सगळीकडे कोकण फिरतोच, आपल्या जीवाभावाच आणि जवळच आहे, पण मित्रांना ही कोकण दाखवणं आणि कोकणाचं सौंदर्य दाखवणं हे आपलं काम आहे. ते आज आपण करतोय आणि त्यांना आपण आपल्या कोकण फिरण्याच्या म्हणजे दर्शनाला घेऊन जातोय. तिथं निसर्ग सौंदर्य दाखवायचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. तर LTTवरून आपण आज ट्रेन पकडणार आहे आणि त्यांच्याशी तुमची ओळख करून देतो. पहिल्या आधी आपण आपल्या डब्यात जाऊया. एकत्र आम्ही 6 मित्र आहेत. त्यातला हा एक आहे रावजी, थोडा लाजतोय कॅमेऱ्यासमोर यायला. थोडा लाजतोय कॅमेऱ्यासमोर यायला. आपली बोगी कुठली आहे? B2. आमची बोगी नंबर B2 आहे आणि यावेळी आम्ही 2 टायर एसीने करतो ना, 2 टायर एसीने ट्रॅव्हल करतोय. तर अच्छा 3 टायर एसीने प्रवास करतोय. तर 3 टायर एसीचा माहोल आपण तुम्हाला दाखवूच आणि एकंदरीत जी काय मजा आहे तीही दाखवू. गाडीची अनाऊन्समेंट झाली आहे आणि सुटायला अजून वेळ आहे. थोडं फोटो सेशन चालू आहे. तर आमच्या मित्रपरिवारांपैकी काही जण आहेत जे आमचे सिनियर आहेत. प्लीज सर. हाय अमोल, ह्याचा तर इंट्रो झाला. रावजी, प्रतीक, हॅन्सम आणि ऋषी आणि ही आपली ट्रेन आणि हा मी. तर या 5 जणांचा प्रवास आहे आणि 5 जणांचं आमचं कोकण फिरणं आहे. तुम्हाला सगळं दाखवणार. टचमध्ये राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आता ट्रेन सुटायची वेळ झाली आहे. तर पटकन आपल्या बोगी जाऊया आणि आपल्या सीटवर जाऊन आराम करूया. बाहेर फायनली आपली कोकणाकडे ट्रेन सुटली आहे आणि आमचं तिकीट कन्फर्म आहे. पण हे सगळे टार्गेट इकडे बसले आहेत. सीट जाणार की नाही सीटवर काय माहिती, मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, सीट्स तुम्हाला दाखवतो. अरेंजमेंट आमच्या 1 2 3 4 5 आणि 6. अशा 6 सीट आहेत आमच्या, पण सगळेजण बाहेरच आहेत. काय होते? मी फर्स्ट टाइम आलेलो आहे कोकण थंडीमध्ये. कोकण कोकणातलाच आहेस ना तू? कोकणातलाच असून पण मी पुढे गेलो नाही ना. फर्स्ट टाइम चिपळूण नालाचं पाणी तालाला नाही, मानगावचं. मानगाव आणि फर्स्ट टाइम मी काहीतरी आहे नवीनच. नवीन काय नवीन पाव आहे. वडापाव नाही आहे. यांना वडापावाची सवय. थोडीशी पेटपूजा करून सगळेच जण आपापल्या सीटवर आराम करायला गेले. प्रवासाचा दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा एकदा आम्ही निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी सज्ज झालो. गुड मॉर्निंग.
बाय बाय. कणकवली स्टेशनला उतरल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी आम्ही एक प्रायव्हेट व्हेकल अरेंज करून ठेवलेली होती. याला मांडीवर घे रावजीला मांडीवर घे. मी आणि गड्या तिघं जण इथं बसलेलो. याला मांडीवर घ्या. तुम्ही इथे या. गरम गरम कटवडा आणि पाव. तर नाश्ता करून झाला आणि 20-25 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोचलो, जिथे आमची राहण्याची सोय केलेली. आणि ही सगळी सोय आपला मित्र रावजी आणि त्याच्या पप्पांनी केलेली. तर थँक्यू पप्पा तुमच्यासाठी, कारण खास अशी तुम्ही आमची सोय करून जी दिली. तर असा होता हा आमचा प्रवासाचा एक छोटासा व्हिडिओ. आणि यापुढे आमच्या कोकण दर्शनाची व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटतीलच. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.